हॅलो फ्रेंड, मी श्रीशा. माझ्या मिनी ब्लॉगवर तुमचे खूप खूप स्वागत आहेत. आज आपण पाहणार आहोत चुलीवरचा भात. हे आपण मोठी चूल पेटवली आहे, त्याच्यावर मोठा टोप ठेवला आहे आणि 2 कळशा पाणी ओतलेलं आहे घसाघसा करून. आणि त्याच्यानंतर मोठी आग पेटवली आहे पाणी पटकन उकळण्यासाठी. आणि गरम पाण्यामध्ये तांदूळ घातल्यानंतर तांदूळ पटकन शिजतो. कधी थंड पाण्यामध्ये तांदूळ म्हणजे घालायचा नसतो शिजण्यासाठी, मग ते सारखा म्हणजे भात होत नाही. आणि ह्या आमच्या मामी इकडे बसलेल्या आहेत तांदूळ साफ करण्यासाठी, म्हणजे वेचण्यासाठी, म्हणजे काही असेल तर. आणि हे एक आमचं म्हणजे जुनं घरातलं माप आहे, त्याला अच्चर असे म्हणतात. ह्या अच्चरांच्या मापाने आम्हाला पाहिजे तेवढे तांदूळ आम्ही घेतलेले आहेत. ह्या अच्चरचं प्रमाण माझ्या अंदाजे एक 1.25 किलो असेल. एका मापामध्ये 1.25 किलो तांदूळ बसतो. त्यामुळे ह्या मापाने आम्ही हे तांदूळ घेतलेले आहे. हे आता साफ करून वगैरे आम्ही आता चुलीवर घातले. आणि त्याच्यानंतर आता हे कारण खाली चिकटू नये म्हणून तांदूळ घातल्या घातल्या चमच्याने ढवळावं लागतं. त्याच्यानंतर कारण पाणी गरम असल्यामुळे भात पटकन होतो. आता हा चेक करावा लागतो की किती तांदूळ शिजला आहे. तांदूळ शिजला आहे. तो प्रेस केल्यानंतर एकदम घट्टही नाही आणि एकदम नरमही नाही, जरा मध्ये कडक असा लागायला पाहिजे, म्हणजे भात आपला होत आला असं समजायचं. आणि त्याच्यानंतर हे आता आम्ही भात वाळण्यासाठी नेत आहोत, कारण भरपूर मोठा टोप असल्यामुळे ते मामींना शक्य नव्हतं एकट्यांना नेण्यासाठी. मग आमच्या काकाने साऊथ इंडियन टाईप एंट्री मारली आणि हे एवढं मोठं टोप होता तो त्यांनी आता ते, कारण खूप मोठी स्टीम येत होती, ते एकदम तोंडावर बसत होती, एकदम भाजलेल्यासारखं वाटत होतं भरपूर. कारण ते पटकन ते पाणी गाळायला पाहिजे ना, तर भात भरपूर शिजतो. म्हणून काका आमचे आता प्रयत्न करत आहे तो कसं तरी एकदा भांड्यात ओतण्यासाठी, पण भरपूरच गरम असल्यामुळे पूर्ण स्टीम तोंडावर बसत होते आणि तोंड भाजल्यासारखं होत होतं. आणि एक सांगायचं म्हणजे चुलीवरचं जेवण हे एकदम म्हणजे चविष्ट असतं. तुम्ही त्याच्यात भात करा, काही म्हणजे काही कुठचाही पदार्थ करा, तो चवीला एकदम छानच लागतो. म्हणजे असं गॅसवरपेक्षा काही करा, म्हणजे मी माझं मत तर सांगते, एक वेगळीच चव येते. जर माझा चॅनल आवडला असेल किंवा माझा म्हणजे यूट्यूब चॅनल आहे तो तुम्हाला आवडला असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करेल. असे नवनवीन व्हिडिओ मी म्हणजे गावचे कोकणातले तुम्हाला दाखवत जाईन की कसं काय करतात ते. आणि हा आमचा भात तयार झालेला आहे. आता हा भात त्याच्या भांड्यात काढला की